तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे बस बाय बस मध्ये. आणि अर्थातच आपण तुमच्या एरियात आहोत. ही बस आपली मराठवाडा भागात फिरणार आहे. पण गुवाहाटीला जी बस गेली त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? मला त्या बसबद्दल खूप माहिती नाही आहे, मला दुर्दैव वाटतं. महाराष्ट्रातनं गुजराती समाजातली मंडळी किंवा राजस्थानी समाजातली मंडळी ज्यांचंही खूप मोठं योगदान आहे तर ती निघून गेली. तर खरोखर महाराष्ट्रावर फार बेकारीची अवस्था येईल असं वाटतं तुम्हाला? मला असं वाटतं की आपण एका स्वतंत्र देशाचे नागरिक आहोत आणि या देशामध्ये एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जायला विजा लागत नाही. आपण दुसऱ्या देशात जात नाही आहोत. जसं महाराष्ट्रात बाकीचे लोक येऊन इथे व्यवसाय वाढला असेल तर मुंबईमध्ये येऊन त्यांना सुद्धा जी संधी मिळाली आहे ती कदाचित त्यांना त्यांच्या त्यांच्या ठिकाणी बसून मिळाली नसती. त्यामुळे मला वाटतं मुंबई, महाराष्ट्रामध्ये सुद्धा मुंबई याचं फार मोठं योगदान आहे. ही महाराष्ट्राची नाही देशाची आर्थिक राजधानी आहे. त्यामुळे या ठिकाणी मुंबईत असण्याचा फायदा समोरच्या व्यक्तीलाही असतो आणि त्यांनी मुंबईत असण्याचा फायदा मुंबईला असतो. हे म्युच्युअल आहे. ताईंनी सांगितलेला मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे की हा देश आपला आहे. या देशात कुठूनही कुठेही जाण्यापासून आपल्याला कोणीही अडवू शकत नाही. तो अधिकार आपल्याला घटनेने दिलेला आहे. पण महाराष्ट्राचं आणि मुंबईचं वैशिष्ट्य हे आहे की इथे येऊन लोकांना काम करावंसं वाटतं. बाहेरच्या राज्यातली लोक इथे येतात आणि त्यांना इथे मनापासून काहीतरी एखादी गोष्ट अचीव्ह करावीशी वाटते आणि ती संधी देणारं राज्य म्हणून महाराष्ट्राकडे, मुंबईकडे बघितलं जातं. आणि याच्यातलं मला असं वाटतं की सगळ्यात मोठं कॉन्ट्रीब्युशन हे महाराष्ट्रात राहणाऱ्या सर्व मराठी लोकांचं आहे की त्यांनी अशी एक व्यवस्था निर्माण करून ठेवली आहे की बाहेरच्या राज्यातल्या लोकांना सुद्धा इथे येऊन काम करावंसं वाटतं. नमस्कार मॅडम, मी शीतल. मी आताच नागपूरहून मुंबईला आलो. मुंबईचा माहोलच अलग आहे ना. म्हणजे इकडं माझ्या मैत्रिणी मला कामाचे कमी ना आपण पार्टीला जाऊ म्हणून जास्त फोन करून राहिल्या. तुम्हाला आवडते का मॅडम पार्टी करायला? फ्रँकली मला नाही आवडत. मला 10-20 मैत्रिणी मित्र आमचे फॅमिली फ्रेंड्स एकत्र येऊन जेवतोय, गप्पा मारतोय, रात्री 4 वाजले तरी चालतं. पण मला ते म्युझिक, अंधारे, डिस्को डेक मला डिप्रेसिंग वाटतं. पण मी माझ्या वडिलांनी ते आवडत नव्हतं. त्यामुळे आम्ही लग्नाच्या आधी तर मी पाहिलंच नव्हतं ते काळं आहे का गोरं आहे. पण माझ्या लग्नानंतर माझ्या नवऱ्याला फार आवड आहे. त्याच्यामुळे त्याच्यासाठी मी गेलेली आहे. पण मी कधी ते एन्जॉय नाही करू शकले. आपला क्लोज ग्रुप असेल तर मग मला आवडतं. पण आता नाही, आता त्याच्या बाहेर गेले. म्हणजे ते वय होतं करायचं. पक्ष सत्तेत आला बा, आम्हाला वाटलं काय एखादी त्या खुशीत पार्टी झाली असेल तर. पार्टी, तशी पार्टी करूया ना आपण सगळ्या. अशी पार्टी मला खूप आवडते. वेलकम. मला खूप आवडतं लेडीज स्पेशल. म्हणजे अगदी मला तुम्ही सांगितलं की स्वयंपाक करा 15-20 माणसाचा तर मी आवडीने करेन. बापरे, वा वा वा, ठरलं आपलं पार्टी. तुम्ही पार्टी द्या ना. तुम्ही नागपूरला सगळे पद घेऊन जाता. वा वा वा, पार्टी द्या आम्हाला. नागपूरचा पद आले ना, नागपूरनी पार्टी दिली. नागपुरात राहणारे माणसं मॅडम आमचं काय. पण मॅडम तुमचं आवडतं सरबत कोणतं आहे? सरबत? हा सरबत. लिंबू सरबत मे बी. हा लिंबू सरबत. मग अशा पार्ट्यांमध्ये म्हणजे मोठ्या लोकांच्या पार्ट्या राहतात ना, काय काय लोक घेतात म्हणे, तर आपण असं लिंबू सरबत घेऊन उभं राहायचं. जमते का तसं तिथं? चालतंय. लिंबू सरबत पण घेऊन नाही उभं राहायचं. नाही तर लोकांना वाटेल त्याच्यात काहीतरी टाकलंय. हात रिकामे ठेवायचे, काही नाही घ्यायचं. रिकामे हात कधीच नाही. नाही, मी पाण्याचा ग्लास सुद्धा घेऊन नाही उभं राहत. बाटली घेऊन उभी राहते पाण्याची. हे पाणीच आहे. मॅडम मी ऍक्टर व्हायला आली इथं आणि आमच्या ऍक्टर लोकांचं कसं राहते की बा घराच्या बाहेर दिवसभर वन नाही का ऑडिशन द्यायला भटकावं लागते. पण मॅडम खरं सांगतो तुम्हाला, रोल मिळेल का नाही याचं टेन्शन जेवढं नाही राहत ना, तेवढं बाहेर गरज पडली का टॉयलेट भेटन का याचं टेन्शन राहते. हो म्हणजे देशाची कान पकडून माफी मागावी वाटते की आपण ह्या गोष्टी अजूनही नाही करू शकत. थँक्स टू व्हॉट एव्हर इट इज. मी मोदीजींचे आभार मानते. पक्ष वगैरे माझ्या पक्षाचे नेते म्हणून नाही, कारण मी जेव्हा 2004 मध्ये काम करत होते राजकारणामध्ये, तेव्हा मी कुठल्या गावात गेले ना तर मला आधी परसदार ओलांडून जावं लागायचं. एवढी दुर्गंधी असायची, महिलांची कुचंबण असायची. पण आता ते चित्र 90% 95% कमी आहे ग्रामीण भागात. पण शहरातलं मात्र अवघड परिस्थिती आहे. म्हणजे आपण इथे शूटिंगला आल्यापासून ते कुठेही माझा तो अडचण महिलांना आहेच आहे. त्याच्यावर खूप काम करायचं. पण आपल्याकडे बेसिक स्वच्छता ही लोकांना काय, आता सरकारने येऊन शिकवणं, लोकांच्या मध्ये पण काही गोष्टी इनबिल्ट असाव्या अशी याच्यासाठी खूप
वाटतं मला, पण मला फार वाईट वाटतं की हे महिलांचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. आणि किती बांधलं तरी ते मग बंद झालं, लॉक झालं, अस्वच्छ राहिलं. मेंटेनन्स हा फार मोठा प्रॉब्लेम. नाही, तुम्ही म्हटलात मला म्हणजे देशात आणि परदेशात फिरल्यानंतर ही गोष्ट आपल्याला कळते की एक महिला जी पूर्वी कदाचित घरात बसत असेल पण आज सगळ्या महिला बाहेर पडून वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतायत. अशा वेळेस आज मुंबईतल्या मुंबईत प्रवास करायचा तरी 2 तासाचा प्रवास आहे, रोडनी करायचं तर रोडची अवस्था, एकूण प्रवासाची अवस्था, या गोष्टी लक्षात घेत्या पुरुषाला एक मुभा दिली आहे किंवा एक स्वातंत्र्य दिलंय, पण महिलेला त्यांनाही नाहीये. प्रसाधन गृहाची सुद्धा आज कमतरता आहे. आज जी काही किलोमीटरवरती, काही अंतरावरती महिलांसाठी प्रसाधन गृह हवेत फक्त, अशी सुद्धा आज आपल्याकडे नाही आहेत. तर या अत्यंत मूलभूत प्रश्नाकडे, आणि ज्याचा एक रिव्हर्स इफेक्ट सुद्धा महिलांच्या आरोग्यावरती होत असतो. अगदी. तर अशा गोष्टींकडे सरकार कोणाचे असो, पक्ष कुठलेही असो, सरकारने योजना दिल्या पाहिजे, पण ते मेंटेनन्स, स्वच्छता याचा परिणाम महिलांवर खूप होतो. आणि पुरुषांनाही मुभा नाहीये, त्यांनी घेतली आहे. हा, पण तुम्ही फॉरेन मध्ये जाल तर तुम्हाला नाही दिसणार की पुरुष असे रस्त्यावर कुठे जात आहे. पण इथे हा आपल्याकडे तो निर्धास्तपणा आहे. पण खरंच आहे, म्हणजे मला याच्याबद्दल आणखी काम व्हायची गरज आहे, आणखी. म्हणून मी अगदी कान पकडले की इथे आम्हाला अपयश आलेलं आहे आणि त्याच्यावर खूप लक्ष द्यायची गरज आहे. मॅडम तुम्ही जय हिंद कॉलेजमध्ये होत्या म्हणे. हो. हा, आणि मग तुम्ही साहेबांची पोरगी म्हणल्यावर सिक्युरिटी गीत लय असत असेल मॅडम तुम्हाला, आहे ना? होती. कारण मुंडे साहेब तेव्हा गृहमंत्री होते आणि त्यांचं पहिल्यापासून ते अंडरवर्ल्ड हे ते, त्यामुळे जास्त सुरक्षा असायची त्यांना. त्यामुळे मलाही बॉडीगार्ड असायचे. त्यामुळेच माझं कॉलेज लाईफ काय एवढं फन नव्हतं. तेच मला विचारायचं आहे की वा, कारण आधी लोक घाबरायचेच, पण एकदा दोस्ती झाली की झाली मग सगळे. नाही, पण जे फ्रेंड्स घाबरायचे त्यांचं वेगळं, पण एक वेगळं पण एलिमेंट राहते ना मॅडम कॉलेज लाईफचा. आम्हाला आज प्रश्न पडला की बा एवढ्या सिक्युरिटी मधनं वाट काढून कधी कोणी तुम्हाला प्रपोज केलंय का मॅडम कॉलेजमध्ये? नाही, अजिबात नाही. कधीच नाही. माझा तो सुखद अनुभव आलेला नाही. काय माहिती, नाही आला, म्हणजे खरंच नाही आला. पण मॅडम आता मी ऍक्ट्रेस आहो ना, तर मला बघून असं जाणवते काय की बा तुमच्यात एक अभिनेत्री दडलेली असन. हो. लय फेमस डायलॉग आहे, एक चुटकी सिंदूर की किंमत तुम क्या जानो रमेश बाबू. हा, तर तो आपण तुमच्यासाठी बदलू. हा, आताची परिस्थिती बघू जाता रमेश बाबू आमच्या सुबोध सरांना होऊ दे. हा, आणि तुम्ही म्हणायचं का एक आमदार की किंमत तुम क्या जानो सुबोध बाबू. मला म्हणून दाखवा तुम्ही. होऊन जाऊ दे. जरूर. लगेच करायचंय? हा, लगेच. बापरे, आता परत घाम आला मला. तुम्हाला विदर्भाकडनं हे आहे. आता हा विनंती आहे का आदेश आहे मला माहित नाही, पण विनंती आहे मॅडम, आमची विनंती आहे. एक आमदार की किंमत तुम क्या जानो सुबोध बाबू. एक पोरगी सिंदूर पेक्षा आमदार बरं वाटलं मला म्हणायला. सोपं वाटलं आणि नेहमीच्या रोजच्या बोलत नाही. तुझं झाला? हा, झालं. आता मी बोलू काय? मी कोकणात नाही लय, हा, देवगडात नाही लय. बघितलं गजरा विजरा छान. होय ना? मी काय म्हणतोय, आमच्या कोकणातली लोक आहेत ना, वर्षात ना एकदा खूप खर्च करतात, तो म्हणजे गटारी. मराठवाड्यातही करतात. हा, खरंच लय खर्च होता. पण तुम्ही कसा 5 वर्षात ना एकदा इलेक्शनला खर्च करतास, तो खर्च किती असता? गटारीच आहे. नाही म्हणजे साधारण अंदाज सांगा ना. तो जेवढा इलेक्शन कमिशनला आम्ही दाखल करतो तेवढाच असतो. तरी पण एक अंदाज सांगा हो. म्हणजे कसा कोकणातल्या लोकांना कळत ना की एका इलेक्शनचा खर्च म्हणजे आमच्या किती गटारी. ते अंदाज सांगता येणार नाही, कारण तो दर इलेक्शनला बदलतो. इलेक्शन कमिशनचे नॉर्म्स बदलतात. पण एक 5-25 गटारी होतात समजून घ्या. 5-25 गटारी. चला फक्त 5-25. हा, जास्तीची अपेक्षा करू नका. हा, पण मी काय म्हणतोय, देवपूजा वगैरे करतास की नाही? करते कधी करतास ना. म्हणजे बघा, महाराष्ट्रात लग्न झालेल्या सगळ्या स्त्रियांचो सगळ्यात मोठो सण खायचो वटपौर्णिमा ना. मग तुम्ही वडाची पूजा करू बाहेर जातास की घरातल्या घरातच? मी बाहेरही गेलेली आहे आणि नंतर शहरामध्ये घरातल्या घरातही केले आहे. ऍक्च्युली हे सगळे जबरदस्ती माझ्या
आईची असायची की मंगळसूत्र घातलंयस का, व्रत ठेवलंयस का. सासरी काही कंपल्शन नव्हतं कारण सासूबाई करत नव्हत्या ह्या सगळ्या गोष्टी. आणि बाहेरही केली आहे, घरातही केली आहे. चांगलं आपण करू होई पूजा व्रत वैकल करू होया. आणि कसं आहे माहिता, कोकणात ना देशा विदेशातून सगळी लोकांना ताजे मासे खाऊक येतात माहिता. म्हणजे बघा, दुपारी चुलीवरची भाकरी, मासे, मटण आणि सोलकडी. एकदा काय असो जेवणाचं बेत झालो ना की नंतर तुम्ही कामच करू शकत नाही. काय विचारा का का म्हणजे काय, त्यानंतर 1 तास झोप लागता. म्हणजे बघा ताई, तुम्ही असा मनसोक्त जेवलास तर मंत्रालयात झोपाची सोय असता. मंत्रालयात जेवायचीच सोय नाही, त्यामुळे झोपायचा प्रश्नच येत नाही. मी दुपारी जेवतच नाही कारण मग सुस्ती येईल मला. आणि लोक पण जेवू देत नाही. ते काम करा, ते काम करा, कधी 6 वाजता संध्याकाळचे कळत नाही. पण कामा करता करता झोप येईल तर काय करता, टेबला खाली खुर्ची खाली कसे काय म्हणजे. माझी साईज बघितली का तुम्ही, मी कुठल्या केबलाखाली खुर्ची खाली नाही जाऊ शकत. मी शाळेत असतानाही सगळ्यात शेवटच्या बेंचवर बसायचे आणि कारण उंच असल्यामुळे. मग माझ्या काही फ्रेंड सांगायचे तू पुढच्या बेंचवर बस आणि माझ्या मागे झोपायचे कारण ते लपू शकायचे. माझा प्रॉब्लेम आहे, मी कुठे लपू नाही शकले म्हणून ते झोपायची सवय नाहीये मला. ती झोपायची सवय नाही तुमका. आता येताना पाऊस लागलो तुमका मुंबई. नाही, ट्रॅफिक लागली हो. ट्रॅफिक लागला ना. तुमका सांगतोय पावसाचा ना काय खरा नाही मुंबईत. म्हणजे एकदा पडलो ना की डायरेक्ट 15 दिवसानंतर पडता. कुठे आपल्याला शेती करायची मुंबईत. नाही हा झाला, सगळ्यांची कामं असतात ना. पण कोकणात कसा, एकदा पावसाची सुरुवात झाली की नुसतं धो 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 कोसळता. मग लहान मुलात ना पाण्यात होडीये सोडून धावतात. मग तुम्ही लहानपणी पाण्यात होडीये सोडलास काय. मराठवाड्यातली हो, आम्हाला एवढं पाणीच नाही मिळत होड्या सोडण्या एवढं. हे बाय माझे, म्हणजे ती पण मजा नाही केला. ते आम्ही केलंय. आमची आजी आम्हाला होड्या वगैरे करून द्यायची. मग आम्ही आमच्या बादली टब मध्ये घेऊन ते खेळायचो. बादली डबातच. हो, एवढा पाऊस असा धोधो कधी पडायचा नाही तेवढा. पण हे खेळली मी होड्या. म्हणजे मजा केलास तुम्ही, मजा थोडी आली. का होईना मजा केलास. खूप मजा केली. आणि मला वाटतं त्या काळातली मजा आता व्हिडिओ गेमच्या लोकांना नाही नाही, नाहीच कळणार. कळणार. मातीत खेळायचं, विट्टी दांडू, भोंडला. पारंब्या, गोट्या, अगदी उन्हाळ्यामध्ये कोया वाळवून सुद्धा आम्ही ते खेळायचो. मी मुलांबरोबरच खेळायचे. आमच्या कॉलनीत मुलीच नव्हते त्यामुळे मी असलेच गेम खेळले लहानपणी. वा वा, चांगली उत्तरा दिला असं माझा मनसुख झाला. झाला, संपला तुमचा सगळा संपला. सगळा संपला. आपल्या महिला मंडळाचे अत्यंत साधे सोपे प्रश्न विचारून झालेले आहेत आणि आता आपण वळणार आहोत पुढच्या टप्प्याकडे. पण त्या अगोदर आपला हा प्रवास आहे ताई. आपण मराठवाड्यातनं या सगळ्या तुमच्या मतदारसंघाचा जो पट्टा आहे त्याच्यातनं आपण प्रवास करतोय. आणि प्रवास म्हटलं की सहप्रवासी येतात. सहप्रवासी आले की त्याच्यात गंमत येते, कधी कधी सहप्रवाशांचा त्रासही होतो. तर आता अशीच एक पंकजाताईंच्या आयुष्यातली एका सहप्रवाशाला आपण इथे आमंत्रित करतोय. तुमची परवानगी असेल तर. कोण. हा तर मी आमंत्रित करतोय पंकजाताई यांच्या भगिनी आणि खासदार प्रीतमताई मुंडे यांना. अरे बापरे. या 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 स्वागत आहे. दादा आता जाऊ दे, जोरात बस. आता टोल नका बघू नका, रस्ता बघू नका, काही बघू नका. आता टोल बुडवता ताई येईल. आता खासदार सोबत खासदार आहेत. खासदारांना टोल माफ आहे. बुडवता नाही, माफ आहे. त्यामुळे खासदार बुडवत नाहीत कारण त्यांना टोल माफ आहे. तो ऍक्च्युली माझ्या मते माफ नाहीये. तो एका विशिष्ट कंटेंजन्सी फंडामधनं ऑटोमॅटिकली जातो असं माझं मत आहे. चांगलं आहे कारण बऱ्याच लोकांना असाही प्रश्न नाही, नाही, पडतो असं नसतं. की जे इतके पैसे कमवतात त्यांना का 25 रुपये माफ. नाही नाही, ते गव्हर्नमेंटचं एक त्यांना पर्क आहे. तर ते तुम्हाला दरवेळी ते जास्त प्रवास करतात इतरांपेक्षा म्हणून कदाचित ती सोय असेल. तुमचं स्वागत आहे इथे. आम्हाला या सगळ्या तुमच्या घरातल्या वडिलांबद्दलच्या, ताईंबद्दलच्या आठवणी, तुमचं लहानपण, वडिलांकडनं आलेली शिकवण, आईची शिकवण, घर, या सगळ्या याच्यात आहे. आमच्या एका प्रश्नाला महिला मंडळाच्या उत्तर देताना सांगितलं की दुसरा मुलगा किंवा मुलगी, एक मुलगा आता मोठा झाला आहे, तो शिकायला आहे आणि दुसरा मुलगा नसल्याची कमतरता आता जाणवते. त्यामुळे बहिणीच्या मुलाला घेऊन येतात आणि त्याला आपल्या मुलासारखं सांभाळतात. ऍज अ मॅटर ऑफ फॅक्ट सध्या माझा मुलगा तिच्याच घरी मुक्कामी आहे. मी दिल्लीत आहे अधिवेशनाला आणि तिचा मुलगा मला मा म्हणतो. म्हणजे पूनम महाजन, तिचा मुलगा, माझे जे कझिन्स आहेत त्यांची मुलं आता मला माच म्हणतात. मी जगत मा झालेली आहे. आता आपण टेलिव्हिजनवरती आहोत. आता तुम्ही संसदेत नाही आहात,
कुठल्याही प्रचार सभेमध्ये नाही आहात की जिथे खूप पॉलिटिकली करेक्ट बोलायचं आहे. तुमच्या बहिणीबद्दलच्या कुठल्याही तक्रारी तुम्ही ह्या कार्यक्रमात बिनधास्तपणे सांगा. सांगा काय असतं. सांग पटकन. बहिणीबद्दल तक्रार बहीण म्हणून तर कधीच नव्हती. म्हणजे आम्ही काय पाठीला पाठ लावून आलेल्या बहिणी वगैरे. पण मला काय आवडतं ब्युटी आमच्या रिलेशनची आहे की आमच्यामध्ये सिबलिंग रायव्हलरी कधीच नव्हती. लहानपणी पण अमुक एका खेळण्यासाठी भांडलंय की हिलाच कसं हे मिळालं मला कसं नाही, असे लहानपणी जे घरगुती साधारण भांडणं असतात दोन बहिणींमध्ये तशी कधी आमच्यात झाली नाहीत. हे अंडरस्टँडिंग लहानपणापासून ती तर होतीच आणि मी पण खूप सहनशील आहे असं त्याच्यामुळे आमच्या दोघींची कधी भांडणं नाही झाली. हिचं आणि छोटीचं खूप भांडण व्हायचं, अगदी मारामाऱ्या व्हायच्या त्यांच्या. आणि म्हणजे मी मार खायचे. हा ते बरोबर आहे, ही मार खायची. पण मग हिचं लग्न झाल्यानंतर धाकटी बहीणच जरा मोठी झाली आणि मग तिने भांडायचं कमी केलेलं आहे. आणि पण तुमच्यात किती वर्षाचं अंतर? 3.5 वर्षाचं अंतर आमच्यात अंतर तेवढं नाहीये. ती धाकटी माझ्यापेक्षा 11.5-12 वर्ष लहान आहे, हिच्यापेक्षा 7-8 वर्ष. त्या ही मधली असल्यामुळे हिचं दोघींशी चांगलं जमतं आणि आमच्या दोघींमध्ये खूप साम्य आहे स्वभावामध्ये. तर ती जरा जिद्दी होती लहानपणापासून ना, तिचे भांडणं म्हणजे अशीच. आमच्यात 3.5 वर्षाचंच अंतर आहे. आणि हल्ली हा प्रश्न फार फ्रिक्वेंटली विचारला जातो, तुमच्या दोघींमधलं मोठं कोण आहे? आणि तिला त्याचा भयंकर आनंद होतो. पण मला सांगा की सख्खी बहीण म्हणून असं कधी त्यांनी तुम्हाला म्हटलंय का की खरं तर तू माझी सख्खी बहीण नाहीच आहेस, तुला भाकरीच्या तुकड्यावरती आणलंय, असं कधी? बिलकुल बिलकुल. लहानपणी ती मला सारखं हे सांगायची. म्हणजे आम्ही जिथे राहत होतो त्याच्या समोरच एक दवाखाना होता आणि त्या दवाखान्याचे जे सर्वंट्स होते ते बाहेर असे एका झोपडीसारख्या ठिकाणी राहायचे. तर ती मला नेहमी सांगायची ते बघ ते आहेत ना, त्यांच्याकडून आम्ही तुला एका पिवळीची भाकरीवरती आणलंय. मला पिवळीची भाकरी काय असते तेही माहिती नव्हतं. हो, पिवळीच्या भाकरीवरती तुला आम्ही आणलेलं आहे. मला वाटतं हे जेव्हा दुष्काळ पडला होता 72चा त्यावेळी जे ज्वारीचा टाईप होता तो काहीतरी असावा असं बाबा सांगायचे नंतर आम्हाला. तेव्हा ती मला म्हणायची लहान तुला पिवळीच्या भाकरीवरती आम्ही आणलेलं आहे, तू आमची मुलगी नाहीस. आणि इतक्यांदा बोलली होती की काही दिवसांनी मला ते खरंही वाटायला लागलं. खरंच असं आणलंय? पण असं विचारलं तुम्ही वडिलांना की ताई म्हणते की खरं आहे का? नाही, तिच्यावर विश्वास ठेवला मी. आई वडिलांपेक्षा जास्त मला तिच्यावर विश्वास होता. ही माझ्या आईची नेहमी तक्रार राहिली की तुला सख्खी फक्त तीच आहे घरात, बाकी कोणी नाही. पण मग तुमच्या दोघींमध्ये वडिलांची लाडकी कोण होती? ती मी आईचं मत आहे घरातलं. हो, अल्पमतात. अल्पमत. प्रीतमताई मुंडे आज इथे आलेले आहेत आणि आपल्याला अजून काही सिक्रेट्स जाणून घ्यायचे आहेत पंकजाताईंबद्दल. राजकारणात आपल्याला खूप कोलांट्या उड्या माराव्या लागतात. तुम्हाला दोघींना असाच एक छोटासा खेळ देणार आहे. कोलांट्या उड्या मारायच्या नाही, त्याला आता जरा कठीण होईल ते. दोरीच्या उड्या मारायच्या. बापरे, गुड, चालेल. दोघी मिळून मारायचे? दोघींनी मिळून एका दोरीने? एका दोरी. दोघींच्या नाही मारतात, एकटीच्या मारू शकते. पण मी उडी मारल्यानंतर द्या. इथे काय होईल? सासूची नक्कल नवऱ्याची अक्कल. काय काय बोलताय काय? कितीही प्रश्न विचारता भुलभुल झाली बाय. लडबुड गडबड रोजची किती सांगू आणि काय. बस 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 बस. तिचा फेवरेट आहे ते लहानपणापासून, है ना प्रीतू? अजूनही व्हॅन स्किप करते, त्या दिवशी स्किपिंग करते मी. नाही, तिला लहानपणापासून फार आवड आहे. पण तुम्हाला प्रयत्न करायचा? मला असं वाटतं मी साडीमुळे आय शुड नॉट. पडले तर विजय नाही, आधीच नको. पडून झालं एकदा. पण आपण खेळ तर खेळणं सोडणार नाही आहोत. नाही, पण एक सोपा खेळ आपण देणार आहोत ताईंना. किती तुमचा फोकस बारकाईने किती तुम्ही राजकारणाकडे बघता हे आपल्या महिला मंडळाला बघायचं असल्यामुळे आपण इथे काही सुया आणि काही दोरे आणून ठेवणार आहोत आणि तुम्हाला 1 मिनिटाच्या आत तुम्ही किती सुयांमध्ये दोरे ओताय ते आपल्या महिला मंडळाला बघायचं. तुमची परवानगी असेल तर. हे पण हिचंच काम आहे. दोऱ्याला थुंकी लावणं अलाउड आहे. तर सगळ्या कार्यकर्त्यांना बांधून ठेवणाऱ्या दोघी बहिणी आहेत त्या या दोऱ्याला सुईमध्ये कशा पद्धतीने बांधून ठेवणार आहेत आपण बघूया. आणि तुमची वेळ सुरू झाली आता. लडबुड गडबड रोजची किती सांगू आणि काय. काय मराठवाडा सखूबाई, काय मदत करा.
आणि वेळ संपलेली आहे. प्रत्यक्ष आणि मतदारसंघातली एक व्यक्ती मदतीला आली आहे ताई तुमच्या. इतकं प्रेम तुमच्यावरती करतात. आणि तुझी या सुई या वेगळी खेळामध्ये अगं मग तुला कोण नको सांगितलं होतं घ्यायला वेगळी. या खेळामध्ये ज्यांना तुम्ही त्रास दिलात लहानपणापासून भाकरीवरती आणले म्हणून त्यांनी बाजी मारलेले. त्यांनी 2 सुयांमध्ये हे बघ, ही दोरा सुई छान. ओढलेला आहे. हा मी हारले असले तरी मला एकदा होऊ द्या. वा 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 वा. जमला जमला. धन्यवाद सगुदाई. जाऊ द्या सखूबाई, नंतर तू करू ये cover. जागेवर ये. या. नंतर कव्हर करू बीडला जेव्हा ट्रेन सुरू होईल तेव्हा पहिलं तिकीट तुम्हाला मिळणार, कारण तुम्ही मदतीला आलात. तर अर्थातच आपण सगळ्यांनी हा खेळ प्रत्यक्ष बघितला. आणि ज्या मोठ्या बहिणीने लहान बहिणीला तुला भाकरीच्या तुकड्यावरती आणलं असं चिडवलं लहानपणी, ती जी एक सल, एक दुःख त्या बहिणीच्या मनात आहे, आज तिने त्याचा वचपा काढलेला आहे. बघा. आणि ती ह्या छोट्याशा खेळामध्ये जिंकलेली आहे. तिने त्यांनी 2 सुया मला मारल्या. 2 सुयांमध्ये दोरा होऊन दाखवलेला आहे. आणि पंकजाताईंना मात्र मतदारसंघातल्या कार्यकर्त्याला मदतीला बोलावं लागलं. समजा एखादा सल्ला बहीण म्हणून, आणि आता तुम्ही दोघी एकाच क्षेत्रात आहात, एक सल्ला द्यायचा असेल बहिणीला, तर तुम्ही जनरली काय एकमेकांना सल्ला देता? तसं माझ्या राजकारणाची सुरुवात फार दुर्दैवी पार्श्वभूमीवर झाली बाबांच्या जाण्यानंतर. लोकांना असं खूप वाटायचं की बहीणच घरात ट्रेनिंगला आहे तर तुला तर किती सोपं आहे. पण बाबांच्या जाण्याने जी आभाळ फाटल्याची भावना होती, तर तिला काळजी घेण्यासाठी खूप गोष्टी करायच्या होत्या. कारण काय तिने मला पर्सनल कोचिंग वगैरे दिलेलं नाही आहे, पण 2 गोष्टी ज्या तिने मला सांगितल्या सुरुवातीपासून, ज्या राजकीय जीवनात मी फॉलो करण्याचा खूप प्रयत्न करते. आणि असं म्हणते की मी प्रयत्नच करते, मी 100% करू शकते का नाही मला माहिती नाही. तिचं असं म्हणणं होतं की कोणावर कधीही वैयक्तिक टीका करायची नाही, आणि तुझ्या जनतेला तुझ्याकडून काय हवं आहे हे समजून घेऊन त्यांच्याशी मनातून संवाद करता कधीच फेल जाणार नाही. त्या गोष्टी मी फॉलो करण्याचा प्रयत्न नेहमीच केला. आणि बाकी बहीण म्हणून ती मला रोजच सल्ले देत असते की हे कपडे घालू नकोस, तो रंग तुला जास्त चांगला दिसतो, तुम्ही राहतच नाहीस, तुझी केस असे कर, असे सल्ले ती मला नेहमी देत असते. इरिटेट नाही होत सतत बहीण आपल्याला सल्ले देते? नाही, कारण तिची इच्छा त्या मागची प्रामाणिक आहे. तिला वाटतं मी चांगलं दिसावं म्हणून ती सांगते, आणि मी तेवढीच निर्ढावलेली आहे. तिचे सल्ले ती खूप हुशार आहे. ती तिचे जेवढे सल्ले घ्यायचे तेवढे घेते. तेवढं ऐकायचं जेवढे घ्यायचे तेवढे घे. मी खरं तर हा प्रश्न ज्याला म्हणूया की गोपीनाथरावांचं जाणं हा संपूर्ण भारतासाठी एक प्रचंड मोठा शॉक होता. म्हणजे अनेकांना पहिल्यांदा तर त्या बातमीवरती विश्वासच बसला नाही की हे खरंच सांगतायत का उगाच काहीतरी दाखवायची म्हणून बातमी दाखवतायत, इथपर्यंत लोकांना त्या घटनेबद्दल वाटत होतं. तुम्हाला हे कसं कळलं आणि तुम्हाला नेमकं पहिल्यांदा तुमचाही याच्यावर विश्वास बसला का? तुम्ही हे डायजेस्ट कसे केलीत ही बातमी? मला आठवतच नाहीये तो फेज की आम्ही काय केलं, कसं डायजेस्ट केलं, काही आठवत नाहीये. फक्त आठवतं एक सकाळी फोन आला आणि त्या फोननी अशी काही बातमी दिली की मला कळेच ना मी बाहेर कशी जाऊ माझ्या खोलीच्या. मी झोपलेली होते, बाबा येणार होते विमानाने आणि हेलिकॉप्टरनी आम्ही जाणार होतो सत्काराला त्यांच्या स्वतःच्या. माझी आई, मी आणि बाबा आणि आणखी 1-2 जण होते सोबत. 5 सीटर हेलिकॉप्टर होतं. तर मी त्यांची वाट पाहत होते सकाळी. आईनी आम्ही कपडे म्हणजे जरी काठी कपडे मी आणि माझी धाकटी बहीण ती खूप धीराची आहे. ही आईजवळ थांबली. आम्ही दोघी आणि हिचा नवरा आम्ही दिल्लीला गेलो. आणि त्या फ्लाईटमध्ये मी अशी प्रार्थना करत होते की बापरे खाली उतरेपर्यंत त्यांनी सांगितलं की रिवाईव्ह करतायत बाबांना असं सांगितलं. आणि मला आताही आठवत नाही की काय सांगितलं नेमकं, आम्ही काय केलं. आम्ही प्रार्थना करत होतो. जेव्हा लँड झाली ना फ्लाईट तेव्हा खूप सारे मेसेजेस वाचायला लागले माझ्या फोनवर, टन 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 टन. आणि मी ते अटेंड करायची हिंमत नाही केली. आणि ज्या सहप्रवासी जे होते ना ते आमच्याशी इतके सहानुभूतीने आमच्याकडे बघायला लागले. एअर होस्टेस आली, आर यू ओके, माझ्या अजूनही अंगावर काढते. तर तेव्हा वाटलं शिट काहीतरी घाणेरडीच बातमी आहे. आणि दवाखान्यात जाईपर्यंत मला वाटत होतं
सावरलं कोण आधार देण्यासाठी एकमेकींना? तर तिला पर्यायच नव्हता, कारण तिला फक्त आमच्या चौघींसाठी नाही तर तिच्याकडे बघत असणारा जो लाखोचा समुदाय होता, तिला लोकांनी सुधरू दिलंच नाही की तुम्हाला साहेब व्हावंच लागेल. हाऊ मच एव्हर फिल्मी इट माइट साऊंड, पण तिला आधी लोक ताई ताई म्हणायचे, बाबा गेल्याच्या नंतर ताई साहेब असं तिचं हे झालं की आम्ही साहेबांना तुमच्यात बघतो तर तुम्ही साहेबच झाल्या आम्हाला. मोठे मोठे म्हातारे कोतारे माणसं येऊन तिच्या पायावर दंडवत घालायचे. ती 14 दिवस त्या घोंगडीवर बसून होती. तेव्हाचा तिचा आमचा काहीच संपर्क नव्हता. ती म्हणजे एकाच घरात राहत असून सुद्धा ती इतक्या वेगळ्या जगात होती, कारण लोकांनी तिला आमच्या पुरती मर्यादित राहूच दिली नाही. मला नाही वाटत ती मन मोकळं अजूनही रडली आहे बाबा गेल्यानंतर. तिला चॉईसच नव्हता. शी हॅड टू बी देअर. मग काय भावना चालू होत्या? मला आठवतं मी पार्लमेंटमध्ये गेले पहिल्यांदा, तेव्हा मेन गेटवरती जे सिक्युरिटी होते त्यांनी मला विचारलं, आप मुंडे जी की बेटी है क्या? म्हटलं हां. तर म्हणे दिखती है आप उनके जैसी. इथपासून ते स्पीकर मॅडम होत्या सुमित्रा महाजन, जेव्हा मी शपथ घेतली त्यावेळी, तेव्हा माझी शपथ झाल्यावर त्यांनी मला त्यांच्या आसनावरून विशेष आशीर्वाद दिले. म्हणजे पार्लमेंटच्या दारावरच्या डोरकीपरपासून ते स्पीकरपर्यंत प्रत्येकजण बाबांविषयी बोलत होता. आणि जेव्हा आम्ही तर आता सत्ताधारी पक्षाचे खासदार, पण बाबा विरोधी पक्षाच्या बेंचवर बसायचे. त्या बेंचकडे मला पहिले माझे 5, 6, 7 अधिवेशन मला बघवलं सुद्धा गेलं नाही. इतकं त्रासदायक आणि भावनिक प्रसंग होते. पण सगळ्यांनी पार्लमेंटमध्ये खूप सांभाळून घेतलं, ज्यांनी ज्यांनी बाबांबरोबर काम केलेलं आहे. म्हणजे आणि भारतीय जनता पार्टीचे तर होतेच लोक, पण विरोधी पक्षातले पण लोकांनी ज्यांनी बाबांना माणूस म्हणून पाहिलेलं आहे त्या सर्वांनी पण खूप सांभाळून घेतलं की मुंडे जी की बेटी आहे, मुंडे जी की बेटी आहे. त्यामुळे माझं राजकारण आणि आयुष्य हे खूप सोपं आणि सहज सहज झालेलं आहे. बाबांची मुलगी म्हणून आणि हिची बहीण म्हणून माझ्यासाठी गोष्टी फार सोप्या आहेत. मी कधी मुंडे साहेबांना प्रत्यक्ष भेटलो नाही, मी त्यांना 1-2दा पाहिलं आहे. पण त्या काळात अशी काही व्यक्तिमत्व जी आजूबाजूला होती की ज्यांच्यावरती संपूर्णपणे विश्वास टाकावा, अशातले मुंडे साहेब एक होते. आणि मला म्हणजे लोकांची, सर्वसामान्य लोकांची जी अवस्था झाली असेल, तर तुम्ही तर घरातले तुम्ही मुली आहात, तर तुमची काय अवस्था झाली हे अगदीच संपूर्णपणे समजू शकतो. आता मला असं वाटतं जो काही आशीर्वाद बाबांनी तुम्हाला द्यायचा आहे तो आशीर्वाद आयुष्यभर तुमच्याबरोबर आहे आणि त्या आशीर्वादातनं तुम्हाला कोणीच बाहेर काढू शकत नाही. इतका तो प्रेमाचा आशीर्वाद, हक्काचा हात मुलींच्या डोक्यावर, पाठीवर तो कायमस्वरूपी आहे. आता आपण थोडंसं याच्यातनं बाहेर पडूया. प्रीतमताई, तुम्ही इथे आलात आणि इतक्या छान आठवणी तुमच्या लहानपणाबद्दल, तुमच्या बहिणीबद्दल सांगितल्यात. आम्हाला खरंच खूप आनंद झाला. आणि प्रत्येक जी एक प्रसिद्ध सेलिब्रिटी व्यक्ती आहे तिची एक वेगळी बाजूसुद्धा या कार्यक्रमाच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्राला बघायला मिळणार आहे. त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. तुमचा स्टॉप आलाय, मी तुम्हाला आता विनंती करीन की या स्टॉपवर तुम्ही उतरलात तरी चालेल. थँक्यू. चला चला दादा, बस चालू करा. तर मंडळी, आता आपण अगदी शेवटच्या टप्प्यावरती आलेलो आहोत आणि ही खऱ्या अर्थाने एक फार सुंदर अशी गप्पांची मैफिल ताईंबरोबर रंगली आणि ताईंनी सुद्धा त्याच्यात फार कमालीचे रंग भरलेले आहेत. ताई, खूप खूप थँक्यू आणि खूप धन्यवाद. आता हा टप्पा फार महत्त्वाचा आहे. हा महत्त्वाचा अशासाठी आहे, आपल्या आयुष्यात अनेक प्रवासी येतात. त्यातले काही प्रवासी आपल्याला माहिती असतात की कोण येणार आहेत, पण काही प्रवासी आपल्या हातात नसतात, ते येतात. आता ते जे आलेले प्रवासी आहेत ते कोण आहेत तुम्हाला माहिती नाही आहे, ते आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. आणि त्या प्रवाशाबरोबर तुम्ही काय संवाद साधताय ते आमच्या प्रेक्षकांना पाहायचं आहे. प्रवासी नंबर 1. देवेंद्रजी, मला आठवतं की मी जेव्हा विधानसभेत पहिलं पाऊल ठेवलं, लिटरली पाऊल म्हणजे मी माझी चप्पलच काढत होते आणि तुम्ही तिकडनं आलात समोरून आणि म्हटलं तू गोपीनाथजींची का? आणि मी म्हटलं हो. आणि मी आमदार झाले होते. आमचा पहिला अभ्यासवर्ग होता तेव्हा तुम्ही आम्हाला शिकवायला आला होता. त्यामुळे मी नेहमी तुम्हाला माझ्या शिक्षकाच्या भूमिकेत पाहिलेलं आहे.
बजेट कसं मांडावं, बजेटचं पुस्तक कसं वाचावं, विधानसभेत कसे मुद्दे मांडावे, याच्यासाठी आम्ही तुम्हाला खूप त्रास द्यायचो, तुम्हाला खूप प्रश्न विचारायचो. नंतर तुम्ही अध्यक्ष झालात. अध्यक्ष झाल्यानंतर तुम्ही फार लहान वयाचे होता, तेव्हा बाबांनी सांगितलं, देवेंद्र तुझ्यापेक्षा सर्व लहान वयाच्या लोकांची टीम कर. आणि मग आम्ही तुमच्या टीममध्ये आलो, तुमच्यापेक्षा लहान असणारे. आणि आपण सर्वांनी, मुंडेसाहेब गेल्यानंतर फार मोठा व्हॅक्यूम तयार झाला होता. तर सर्वांनी मिळून तेव्हा 2014 जी लढवली, त्याच्यामुळे सत्तेत परिवर्तन झालं आणि तुम्ही मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राला लाभलात. तुम्ही खूप सुंदर काम केलं. अत्यंत कठीण तुमचं शेड्यूल असायचं, कधी तुम्ही आराम केला नाही, एकही सुट्टी घेतली नाही आणि असंच काम तुम्ही करत राहा. मी नेहमी म्हणते की तुम्ही शब्दांनी कधी कोणाला दुखवत नाही, बोलत नाही कोणाला उलटं. हे तुमच्या गुणांचं मला नेहमी कौतुक वाटतं. अजून जास्त व्यक्त होत चला, अजून जास्त मनमोकळे बोलत चला, असं तुम्हाला या निमित्ताने एक सच्चा मित्र, एक मोठा भाऊ म्हणून मी सांगू इच्छिते. आणि असंच आपण मोठे व्हा आणि महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये योगदान द्या. वा. आणि आता पुढचे प्रवास. हा धनंजय आहे का? धनंजय कोणताही बहीण आणि भाऊ हे बाय डिफॉल्ट आपले सोबतचे प्रवासी असतात, कारण आपण ते निवडू शकत नाही. त्या आपल्या आधीचे काही कर्म असतात, पुण्य असतात, त्यांनी आपण सगळे एका कुटुंबात असतो. मी अजूनही समजते एवढ्या संघर्षानंतर की आपलं काहीतरी कर्म चांगलं आहे, पुण्य आहे, की आपण सगळे मुंडे परिवारात आहोत. आणि ईश्वर करो तुलाही जीवनात लढण्याची शक्ती मिळो आणि चांगल्या मार्गावर मार्गक्रमण करत करत लोकांची कामं, लोकांच्या इच्छा पूर्ण करून तू यशस्वी व्हावं. कोणाला आपल्याला कमी लेखून यशस्वी व्हायची गरज नाही, हे आपल्या बाबांनी आपल्याला शिकवलं आहे. आपण आपली रेषा दुसऱ्यांपेक्षा मोठी केली की आपोआप यशस्वी होत असतो. तुझी रेषा दुसऱ्यांपेक्षा मोठी करण्याच्या तुझ्या प्रवासात तुला यश मिळेल. वा. आणि आता यानंतर आपल्या या बसच्या प्रवासातले शेवटचे प्रवास. मी नाही हे बोलू शकत. मी त्यांच्याशी बोलतच नाही, कारण त्यांनी आम्हाला असं अर्ध्यावर नाही झाला पाहिजे होतं. पण मी परत सांगतो की काही काही प्रवासी असे असतात की ज्यांच्याबरोबर संवाद होतो, काही काही प्रवासी असतात की त्यांच्याबरोबर संवादच होत नाही, आणि काही काही प्रवासी असे असतात की ज्यांच्याबरोबर संवादाची गरज नाही. कारण त्यामुळे जे तुम्हाला वाटेल ते, तुम्हाला असं वाटलं की नाही मला आता बोलायचंय, त्यांच्याकडे नुसतं बघायचंय, तुम्ही बघा. त्यांच्याकडे बघायला मला समोर तक्रार फोटोची करायची आवश्यकता नाही. मी सदैव त्यांच्याकडे बघते, त्यांनी कुठल्या प्रसंगात काय केलं असतं ह्याचा विचार करते. आणि मला ते नेहमी एक वाक्य म्हणायचे, जे माझ्या आणि त्यांच्याच डायलॉगमधलं होतं, की तू सुधारित गोपीनाथ मुंडे हो. की ज्या गोष्टी राजकारणाच्या त्या परिस्थिती मला एस्टॅब्लिश होण्यासाठी प्रवासात कराव्या लागल्या असतील, त्या गोष्टी तुमच्या पिढीने करू नयेत. तुम्ही कॉम्प्रोमाइज कमी करावं आणि जास्त परफॉर्मन्स करावा, ही त्यांची अपेक्षा होती. म्हणून मला वाटतं की मला त्यांच्याशी बोलणं शक्य नाही, पण माझा जो स्वाभिमानी स्वभाव आहे किंवा ते मोडेन पण वागणार नाही, हा त्यांचाच स्वभाव आहे. बऱ्याच वेळा आमच्या दोघांमध्ये ना कधी एखाद्या विषयावर डिस्प्यूट व्हायचं आणि मग ते असे चालायचे, ऐकत नाही. माझ्यासारखीच आहे. मी त्यांना नाही बोलत आहे, पण मी सर्वांना सांगते. आणि मी जर त्यांची बाजू नाही घेतली तर त्यांना फार हर्ट व्हायचं. आमच्या घरात एखादा विषय असेल की अमुक गोष्ट, कुठे जायचं सुट्टीला, आईचं एक मत आहे, बाबांचं एक मत आहे, मग प्रीतम यशू वेगळ्या मत आहे, आणि मी जर बाबांच्या बाजूने मत नाही दिलं की ते म्हणायचे ब्रुटस यू टू. त्यामुळे जेव्हा ते गेले आणि आता त्यांच्याशी मला बोलायचंच नाही आहे, दॅट्स व्हाय आय कॅन टेल इन ब्रुटस यू टू. पंकजाताई, अगदीच समजू शकतो. तुमच्या या प्रवासात 3 अशी मंडळी होती. एक तुमचे वडील, एक स्वर्गीय बाळासाहेब, स्वर्गीय विलासरावजी, स्वर्गीय प्रमोदजी. मला असं वाटतं की या चौघांकडनं महाराष्ट्र काय शिकला असेल, तर भले राजकीय विचारधारा वेगळी असो, भले तुमचे पक्ष वेगळे असो, पण या विचारधारांच्या पलीकडे, या पक्षाच्या पलीकडे माणूस म्हणून तुम्ही एका राज्याचे, एका देशाचे नागरिक म्हणून भाग आहात.
आणि खरोखर या चौघांची कमतरता तुम्हाला तर वडिलांची अर्थातच भासते आहे. आज पंकजाताई तुम्ही इथे आलात आणि तुमचं भाषण तर तडाखेबाज असतंच, पण त्या पलीकडे तुम्ही तुमच्यात जपलेला एक माणूस, तुम्ही तुमच्यात जपलेली वडिलांवरती निरातिशय प्रेम करणारी त्यांची एक हक्काची मुलगी, जिच्याकडनं वडिलांना काहीतरी त्यांची स्वप्न पूर्ण करण्याची अपेक्षा होती अशी मुलगी, एक अत्यंत खंबीरपणे आपल्या कुटुंबाला सांभाळणारी, त्यांना बांधून ठेवणारी अशी घरातली एक मोठी बहीण, आपल्या असंख्य कार्यकर्त्यांना एकाच प्रेमाच्या धाग्यात बांधून ठेवणारी एक सच्चा त्या भागाचं प्रतिनिधित्व करणारा एक नेता, अशा विविध रूपांमध्ये आज तुम्ही या भागामध्ये आम्हाला भेटलात. आमच्याशी खूप छान आणि मनमोकळ्या तुम्ही गप्पा केल्यात. आज खरोखर आपण हा एपिसोड खूप महत्त्वाचा अशासाठी आहे की एका राजकीय घराण्यातनं पुढे तोच राजकीय वारसा पुढे चालवणारी एक महिला म्हणून पंकजाताई इथे आलेल्या नाही आहेत, एक नेता म्हणून आलेल्या नाही आहेत. तर मला असं वाटतं की महाराष्ट्राची संस्कृती काय आहे हे मला असं वाटतं आज हा एपिसोड जे कोणी बघत असतील त्या सगळ्यांना याच्यातनं बघायला मिळेल. पक्ष, विरोध, भांडणं या पलीकडे माणूस म्हणून एकमेकांबरोबर राहणं, प्रेम करणं हेच सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि आजच्या भागातनं खरोखर तुमच्या विचारांनी आणि तुमच्या कामांनी आम्ही पुन्हा एकदा इन्स्पायर झालो आणि नवीन दृष्टीने या जगाकडे बघायला लागलो. पंकजाताई, तुम्हाला आता निरोप देणार आहे, पण त्या अगोदर एक छानसं आणि छोटंसं प्रेमाचं एक गिफ्ट तुमच्यासाठी आहे. थँक्यू सो मच. हे प्रश्न विचारता बुणबुण झाली बाय लुडबुड गडबड रोजची किती सांगू ही भेट बस बाई बस आणि झी मराठीच्या टीमकडनं. थँक्यू. आणि तुम्ही इथे आलात आणि इतक्या मनमोकळ्या गप्पा मारल्यात. महिला मंडळ हॅपी, एकदम खुश. समाधान झालं. आता ताईंना निरोप देऊया कारण त्यांना खूप काम आहेत. नक्की. दादा बस थांबवा, या ताई. थँक्यू. हसवाई 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 हसवाई. तर मंडळी, आजचा प्रवास इथेच थांबूया. आपण पुढच्या भागात भेटूया नव्या वाटेवर नव्या प्रवाशासोबत.